गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? फारच खूपच सुंदर दिवस बोललं गेलं पाहिजे. मी स्वतः 70 पॉईंट बुकिंग केले स्कॅल्पिंग करून. काही गोष्टीमध्ये स्ट्रॅटेजी वापरल्या, काही गोष्टीमध्ये सायकोलॉजी वापरली, काही गोष्टीमध्ये पॅटर्न वापरली. तुम्हाला सांगतो कसे ट्रेड केले. मार्केट जेव्हा आपल्या लेवलला, बघा मी काल सांगितलेलं की मार्केट असा एक पॅटर्न बनवत आहे. ओके, असा पॅटर्न बनवत आहे. मार्केट एक तर साइडवेज किंवा खाली किंवा वरती जाईल. जेव्हा पण हा पॅटर्न तुटेल, वरच्या किंवा खालच्या साईडला आपल्याला कॉलमध्ये पुटमध्ये बसायचं आहे. ओके, मार्केटने एक रिजेक्शन कॅन्डल दिली तर मला माहिती पडलं की इकडनं कालचा जो रिजेक्शन डे होता, काल बघा, काल म्हणजे 2 एप्रिल गेला सेशन जो होता मार्केटचा चालू दिवस, तिकडनं मार्केट रिजेक्शन बरोबर घेतली. ओके, त्यानंतर मार्केटने ट्राय केलं यायचं वरती. ओके, परत मार्केट खाली आलं आणि इकडनं मार्केटनी एक डबल बॉटम बनवला. ओके, डबल बॉटम बनवल्या बरोबर मार्केट इथे असं काहीतरी केलंय तर मी याला ट्रिपल बॉटम कन्सिडर करू शकतो, कारण का एकच दिवस अगोदर आहे. मार्केट कधी पण हिस्ट्री बरोबर चालतं ना. मार्केटचे पॅटर्न काय असतात की पाठचं, पुढचं, मागचं, वर खाली सगळं बघायचं आपल्याला आणि त्यामुळे ट्रेड करायचं. तर मला वाटलं की इकडनं एक चांगला मूव येईल आणि मार्केटने इथे डब्ल्यू पॅटर्न जो बनवलाय ब्रेकआउटला आपण घेऊ शकतो. मी ब्रेकआउटसाठी थांबलो, आपल्या लेवलला रेसिस्ट केलं, मार्केटने एक मोठी रेड कॅन्डल बनवली आणि मार्केटने एक चांगला मुवमेंट दिला. ओके, याच कॅन्डल बरोबर मी एका कॅन्डलमध्ये एक्झिट झालो. ओके, त्यानंतर परत इथे मला चांगला पुलबॅक हा विषय माझ्या फॅमिलीला माहिती आहे. पुलबॅक विषय काय असतो तो माहिती आहे की रिसिस्ट करणं, सस्टेन होणं. इथे पुलबॅक घेतला आणि मार्केटने अजून एक मुवमेंट दिला, तिकडे मी अजून पॉईंट काढले आणि लास्टचा इथे जेव्हा 920-940 ची लेवल, इथे खूप वेळ मार्केट थांबलेलं आणि तेव्हा मी लाईव्ह मध्ये होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं लाईव्ह चालू आहे, जे 1 महिन्यापासून मी सातत्याने आम्ही फॅमिली मेंबर्स बरोबर करतोय. 6 महिन्याचा शिक्षण, 7वा महिना पूर्ण दिवस लाईव्ह. आता पण बघाल तर माझं 10 वाजता सेशन आहे रात्री. एवढी मेहनत जी आपण करतोय ही कशासाठी? तुम्ही जर बोलत असाल की पैसे कमावण्यासाठी, तर मी त्याला नाही म्हणून बोलतो. पैशासाठी नाही, हे नॉलेज घेण्यासाठी आहे. बघा, ते तुम्ही पिक्चर बघत असाल ना, तेव्हा एक गोष्ट लोक आमिर खान साहेब बोलले, चांगले नट आपले जे आहेत, प्रख्यात नट आमिर खान साहेब, ते बोलून गेले, कामयाब बनना सीखो, काबिल बनना सीखो, कामयाबी झक मार के पीछे आती है. जेव्हा तुम्ही स्वतः सक्षम व्हाल, स्वतः काहीतरी कराल ना, समजाल मार्केटला, तेव्हा तुम्हाला पटेल 60-70 पॉईंट 10 लॉट्स मध्ये काढणं म्हणजे असा नाहीये. ही अथक प्रयत्न, जिद्द, शिक्षण, अप्स अँड डाऊन्स लाईफ मध्ये हे झाल्यानंतर भेटते. आज माझ्या फॅमिली मेंबर्सनी खूप चांगलं कमवलं. माझा जो प्रो वाला बॅच आहे तिकडे आलेत पॉईंट, आलेत मजूत पॉईंट आलेत, 24 पॉईंट गेन, 10 पॉईंट, 20 पॉईंट गेन, हे गेन. अजून पण खूप काही गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत फॅमिलीमध्ये, पण ते पर्सनली दाखवू शकत नाही कारण त्यांचे पॉईंट जास्त आहेत. नजर लागते तर दाखवू नका असे त्याचे रिक्वेस्ट आहेत, त्यामुळे मी काय ते दाखवत नाहीये. ओके, सॉरी, जरा ग्लिच आला. हे बघा, हे सेटअप आपले रेडी असतात, त्याच्यावरती आपण काम करतो. ओके, तर त्याबरोबर आपण जे केलंय आज ते योग्य आहे की नाही ते तुम्हीच ठरवा. कारण का कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ना, तर मी सगळे डिटेलमध्ये पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केलेला. कारण का कालचा व्हिडिओ वीकली एक्सपायरीचा पण होता, डेलीचा होता आणि 21 मिनिटाचा व्हिडिओ होता. ठीक आहे, लोकांना कधी कधी ना 20-25 मिनिटं खूप मोठे वाटतात ऐकायला, पण त्याच्यामधले बारीक बारीक गोष्टी ज्या असतात ना त्या समजणं खूप कठीण असतं. आणि 20-22 मिनिटांमध्ये मार्केटला समजवणार असा कुठला व्यक्ती अजून पैदा नाही झालाय. तरी पण एक गाईडलाईन म्हणून, एक रेषा म्हणून तुम्हाला वरच्या वर काहीतरी समजण्याचा प्रयत्न करत आहे. अटस्थ आहे, प्रयत्नात राहा. तुम्ही पण तसाच प्रयत्न करा आणि सक्षम व्हा, शिका आणि एक दिवस तुमच्या पण आयुष्यामध्ये प्राइस एक्शन चालू राहील. आता येऊया की उद्या मार्केट काय करेल. बघा, उद्या मार्केट काय करेल ना, ह्यासाठी आपण आहे ना प्लेन चार्ट वरती येऊन बघूया. प्लेन चार्ट वरती येऊन बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करायचा प्रयत्न करते. ओके, मी ते की 15 मिनिटाचा चार्ट लावलेला. याचं कारण काय माहिती आहे, काल पण आपण असा विषय काढलेला की एक डब्ल्यू पॅटर्न बंद आहे का, नक्कीच. सॉरी, तर डबल बॉटम झालेला आहे, डब्ल्यू पॅटर्नची तयारी झालेली आहे आणि मार्केट त्या लेवलला आले. ओके, दुसरा विषय असा होता, तुम्ही
नोट करत राहा, पॉइंट नोट करत राहा, कारण का ह्याच नोट तुम्हाला उद्या कामाला नक्कीच येतील. ओके, आपण काय बोललोय की ज्या पद्धतीने मार्केट लोअर आहे असं करत चाललेल ना, त्यामुळे तर मार्केट असं करून खाली येईल किंवा वर जाईल. दोन गोष्टी आहेत बघा, दोन गोष्टी आहेत. हा लोअर आहे. आता हा जो पॉईंट आहे ना आपला इथे 480चा पॉईंट आहे, तो खूपच फारच मोठा आहे आणि आपला डब्ल्यूचा जो टार्गेट आहे तो पण इथेच येतो कुठेतरी. त्यामुळे एक अपेक्षा तर आहे की मार्केट वरती जायला पाहिजे. पण त्याचबरोबर मी जरासं ना एक छोटी गोष्ट मला आज लक्षात आलेली आहे, मार्केटचा पॅटर्न बनत आहे ना, तुम्हाला मी दाखवतो 15 मिनिटावरती. बघा मार्केटने ना एक अशी लाईन आज बनवली आहे बघा, दिसते तुम्हाला? इकडनं जर खालनं बघायला गेलं तर खाली पण एक अशी लाईन बनलेली आहे, मार्केटने बनवलेली आहे. ओके, मग आता नीट बघा, तुम्हाला बोलायची गरज नाहीये, तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही आता माझ्याबरोबर एवढे दिवस जुळलेला, एवढ्या महिन्यापासून जुळलेला, त्यामुळे तुम्हाला कळत असेल ऊपर नीचे ऊपर नीचे ऊपर नीचे आता ऊपर. मग उद्या असा एक पॉइंट येईल का? तर मला असं वाटतं की मी उद्या पुट मध्ये बसावच, कारण का मार्केट रिपीट करते हिस्ट्री. आणि ठीक आहे, दुसरी गोष्ट अशी वारची कुठलीही न्यूज नाही आलेली आहे की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस असेल की चला बंद झालंय, नाही करायचंय, थांबायचंय, हे ते. तिकडे तर अजून जास्त चाललेत. म्हणजे हा जो पेनिक सिच्युएशन आलाय कुठल्या गोष्टीमुळे आलाय? वॉरमुळे आलाय. ठीक आहे, मग ती गोष्ट थांबले का? ती गोष्ट थांबली का? ती गोष्ट थांबली नसेल तर मार्केट त्याच भावना, सेंटिमेंट्स, इमोशन्स घेऊनच चाललेलं आहे. ठीक आहे, मग आता काय? मग आता उद्या पटकन समजूया की उद्या आपण नक्की कसं ट्रेड केलं पाहिजे. जर 5 मिनिटांमध्ये येऊन बघताय तर ही जी लाईन आपली आज तोडली ना, तर ती लाईन आपली तुटलेली आहे, त्याप्रमाणे वरती गेले. ओके, आता होतंय काय माहितीये काय, ही जी लाईन आहे ना मी इकडे टाकतोय, कारण का मार्केटला आज एक चांगला हाय भेटलेला आहे. बघा रोज अभ्यास केला तर रोज मार्केट तुम्हाला कधी वेगळं दाखवायला लागेल. ठीक आहे, त्याचप्रमाणे ना माझ्यासाठी उद्या मार्केट कसं असलं पाहिजे. ओके, माझ्यासाठी मार्केट हा जो आपला ग्रीन पॅच आहे, त्याला आपण ग्रीन करूया. ओके, आपला हा पॅच काढून बघूया. कालचा मी सांगितलं तुम्हाला, असा जो पॅच होता मी आता तो काढलेला आहे. ओके, ग्रीन, इथे खाली लाल करूया, जरा उलट करूया गेम आता. ओके, मार्केट उद्या काय केलं पाहिजे? मार्केटनी जर गॅपअप दिला, गॅपअप म्हणजे ही जी 23,000ची जी लेवल आहे, जर मार्केटने गॅपअप दिला तर मार्केटने लगभग आहे ना, माझ्या मते ही बघा, ही एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. जरासं मी खाली घेतो याला. मार्केटने कमीत कमी देत ना 23,050ची 55 या 50ची लेवल लगभग 10:30 पर्यंत तोडली पाहिजे. ओके, डायरेक्टली तोडली पाहिजे आणि मार्केट वरच्यावर झालं पाहिजे, तर मार्केट इकडनं एकदा रिजेक्शन होऊन होती जाईल, किंवा मार्केटनी फ्लॅट ओपन देऊन एकदा आपल्या लाईनला टेस्ट करून मार्केट गेलं पाहिजे. नाहीतर जर गॅप डाऊन ओपन झालं तर इकडनं मार्केट परत रिजेक्शन घ्यायला नक्कीच तयार राहील. कुठनं? गॅप डाऊन जर झालं ना तर मार्केट ह्या लेवलला रेस्पेक्ट करून परत खाली येण्यासारखंच राहील. डेली मध्ये बघायला गेलं ना, तुम्हाला डेलीचा पण एक इश्यू सांगतो मी. बघा डेली मध्ये ना एक डिटेल मला व्हिडिओ आज समजलेला आहे, आणि आजच्या कॅन्डलमुळे ती गोष्ट मला लक्षात आली आहे. बघा डेलीवरती चांगला पॅटर्न दिसतोय आपला हा. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही जर बघाल ना, नीट बघा, समजण्याचा प्रयत्न करा. मार्केटने ह्या लेवलला एक वीक दिले, रिजेक्शन दिले. मार्केटने ह्या लेवलला एक वीक दिले, रिजेक्शन. इथे बघा, आज इथे पण तशीच कॅन्डल बनलेली आहे जी इथे येऊन थांबलेली आहे. मग ही रिजेक्शन कॅन्डल घेऊन मार्केट सारखं सारखं बघा, इथे हिरवी असून पण मार्केट खाली, इथे हिरवी असून पण मार्केट खाली. मग आता ही हिरवी आहे तर मार्केट खाली येईल का? पॉइंट लिहित जा. ओके, दुसरी गोष्ट तुम्हाला जर माहिती असेल, आपला एक हिशोब आहे की मार्केट जेव्हा बॉटमला असतं आणि जेव्हा मार्केट दोन ग्रीन कॅन्डल बनवतं
तेव्हा इथे एक अपेक्षित ग्रीन कॅन्डल असते. पण हा विषय ना बाहेरचा आहे. जर असा झाला तर मार्केट मग नेक्स्ट सपोर्ट जो आपला रेसिस्टन्स जो आहे 23,500चा तिथपर्यंत येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मार्केट. मार्केटमध्ये उद्या तुफान असेल बाईंगसाठी. ठीक आहे. नाहीतर इथे मला एक रेड कॅन्डल अशी अपेक्षित आहे. ती जर करून मार्केटनी बघा नीट आहे का, मार्केट डायरेक्ट जात आहे ना तर मजा नाहीये. पण मार्केट जर इथे एक रेड कॅन्डल बनवून, जशी मला अपेक्षा आहे अशी रेड कॅन्डल करून ज्याच्या खाली बंद नाही झाली पाहिजे, 22,500च्या खाली बंद नाही झाली पाहिजे, क्लोजिंग झाली पाहिजे. त्यानंतर जर मार्केट इथं ग्रीन कॅन्डल बनवली ना तर मार्केटमध्ये एक वरची साइड या तेजी आपण बोलतो ना एक मोठा मुवमेंट बुलिश साइडला बघायला तुम्हाला भेटेल. मी खूप पॉइंट तुम्हाला क्लिअर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर मार्केट खालच्या बाजूला जर काय करायचं असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला मी ती लेवल्स देतो. लगभग आजचा डे हाय पकडून चला, आजचा डे हाय पकडून चला. बघा मार्केट कुठे आहे आता, मार्केट आता 900 950 ला समजा, खाली ते 750 म्हणजे 200 पॉईंटचा मार्केट गॅप देतोय. जर असं झालं तर इकडनं मार्केटला 550 पर्यंत येण्यासाठी कोणच रोखू शकणार नाही. नीट लक्षात घ्या टॉपिक. म्हणून उद्या एक्सपायरी असल्यामुळे, मंगळवार एक्सपायरी 7 तारीख एक्सपायरी तर असल्यामुळे उगाच घाई गडबड करू नका, शांततेने ट्रेड करा. 9:45 या 10च्या नंतर मार्केटची एक मुवमेंट बघा, त्यानंतर तुम्हाला एक डायरेक्शन कळेल, त्यानुसार ट्रेडिंग करा. मी परत एकदा पुन्हा रिपीट करतो, तुम्ही काय मिस केलं असेल, समजण्यामध्ये चुक्या केल्या असेल, या तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा ट्राय करतोय. कारण का व्हिडिओ फक्त 12 मिनिटाचा बनवला, मी छोटाच व्हिडिओ बनवतोय आज, कारण का उद्या खूप मोठे ट्रेड्स भेटण्याची अपेक्षा आहे. मार्केट जर गॅप अप ओपन जाऊन सस्टेंड झालं 23च्या वरती आणि जर वरती मुवमेंट दिला तर मी कॉल साठी थांबेन. नाहीतर मार्केटमध्ये उद्या एक रेड कॅन्डल अपेक्षित आहे जी 550 पर्यंत नाही आली पाहिजे. रेड कॅन्डल असली तरी 550 पर्यंत नाही आली पाहिजे, किंवा मार्केट असाच इथे साइडवेज मध्ये ट्रॅक करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. त्यानंतर जर मार्केटने 750 या 750 ची लेवल जर तोडली, अंदाजे 50 ची लेवल तोडली, कारण बघा इथे आहे, हाच डे आहे. ठीक आहे. इथे मार्केट तुटलेले, ब्रेकआउट झालेलं आहे, पुलबॅक झालेला आहे, तुटली तर मार्केट अजून 250-200 पॉईंट खाली येऊ शकतं. ठीक आहे. खूप स्पष्ट, खूप क्लिअर आहे. वरचा टार्गेट पण तुम्हाला देतो. पहिला टार्गेट माझा असेल लगभग 180 आणि दुसरा टार्गेट 280. व्हिडिओ छोटाच बनवतोय पण चांगला बनवलाय, मनाने बनवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. उद्या दिवस तुम्ही ग्रीन मध्ये क्लोजिंग करा ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद, आभार, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र.